सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि चला आजचा क्लास आपण सुरू करूयात. आजचा जो आपला क्लासचा टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग आहे. जसं की सध्या आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे पावसाळा सुरू आहे. ठीक आहे, मॉन्सून आलेला आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा आहे कुठेतरी फिरायला जायची. जो सीझन जो सुरू आहे, मॉन्सून जो आलेला आहे आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात, नेमकं काय आहे हेच आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. की मॉन्सून नेमका काय आहे. आपण जे वारंवार ऐकतो, जे वाचतो आपण वृत्तपत्रांमध्ये की मॉन्सून येणार आहे, या तारखेला इथे येणार आहे, केरळच्या किनारपट्टीवर येणार आहे, या तारखेला मुंबईच्या किनारपट्टीवर येणार आहे. मॉन्सून सरासरीपेक्षा जास्त असणार आहे, सरासरी एवढा असणार आहे, सरासरीपेक्षा कमी यावर्षी पाऊस होणार आहे. या ज्या बातम्या आपण ऐकतो, वाचतो, तर नेमकं हे समजून घेऊयात आपण आज की नेमक्या या गोष्टी काय आहेत, मॉन्सून काय आहे, मॉन्सून कसा येतो भारतात, कुठले असे घटक आहे ज्याचा त्याच्यावर प्रभाव पडतो. तर हेच आपण समजून घेणार आहोत. भारतीय मॉन्सून आजचा हा टॉपिक आहे आपला. आणि युपीएससीचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे त्यातला सामान्य अध्ययन पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये जो भूगोलाचा भाग येतो त्याच्यात हा टॉपिक कव्हर होतो. भारतीय मॉन्सून यावर युपीएससीने बरेचदा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आणि पुढच्या वर्षीपासून एमपीएससीची जी परीक्षा होणार आहे 2025 पासून, त्याचा जो सिलेबस त्यांनी रिलीज केला एमपीएससीने, त्याच्यामध्ये पण सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये भूगोलाचा भाग आहे, त्याच्यात पण हा टॉपिक कव्हर होतो. भारतीय मॉन्सून काय आहे, मॉन्सून समजून घेऊयात. तर मॉन्सून हा शब्द एक अरबी शब्द आहे, मौसिम या अरबी शब्दामधून आलेला आहे. आणि याचा शोध, मॉन्सूनचा शोध कोणी लावला, तर सर्वात पहिले मॉन्सूनचा शोध पण अरबी खलाशांनी लावला. जे समुद्राच्या मार्गे व्यापार करायचे अरबी लोक. अरब जो भाग आहे त्याचा पण मध्यमयुगीन काळात चांगला जागतिक व्यापार होता. अजूनही त्यांचा व्यापार चांगला आहे, तेलाचा वगैरे व्यापार करतात, पण आधीच्या काळात पण ते छान व्यापार करायचे. आणि व्यापार जो आहे तो जहाजीच्या मार्गातून केला जायचा. आणि त्यावेळेस काही विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एवढी प्रगती झाली नव्हती. काही मेकॅनाइज्ड बोट्स किंवा मशीन असलेल्या बोट्स ज्या आहेत, जसं आज आहे आपल्याकडे मोठमोठ्या जहाजी आहेत ज्याच्यातून व्यापार केला जातो, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवल्या जातात, त्यावेळेस तसं काही नव्हतं. तर त्यावेळेस हे लोक जे आहे हे वाऱ्यांवर अवलंबून असायचे. म्हणजे समुद्रातून प्रवास करायचा, पण मशीन्स, मोटर्स वगैरे नव्हते एवढे. मग कसं, तर हे लोक वाऱ्यावर अवलंबून असायचे. आणि या अरबी खलाशांनी हे अनुभवलं, त्यांनी हे बघितलं की वारे जे आहे, समुद्रावरचे वारे, विशेष म्हणजे आपलं हे अरबी समुद्र झालं किंवा हिंद महासागरचा जो भाग झाला, इथे जे इथून जे वारे वाहतात यांची दिशा जी आहे ती बदलते. वर्षातले काही महिने हे वारे एका विशिष्ट दिशेने वाहतात आणि उर्वरित काही महिने यांची दिशा जी आहे ती विपरीत किंवा विरुद्ध होऊन जाते. हे त्यांनी बघितलं. आणि म्हणून मग त्यांनी हे जे वारे आहेत, जे आपली दिशा बदलतात, यांना नाव दिलं मौसिम. आणि पुढे जाऊन याच मौसिम वरून नाव पडलं मॉन्सून. तर मॉन्सून म्हणजे काय, हे मोसमी वारे आहेत. मोसमी वारे म्हणजे ज्यांना इंग्लिशमध्ये आपण सीझनल विंड्स म्हणतो. मोसमाप्रमाणे दिशा बदलणारे किंवा सीझन प्रमाणे आपली डायरेक्शन चेंज करणारे, असं मॉन्सून हा एक प्रकारचा मोसमी वारा आहे. इतरही अनेक मोसमी वारे आहेत, त्यातला एक म्हणजे मॉन्सून आहे. तर मोसमी वारे आहेत जे मोसमाप्रमाणे किंवा ऋतूप्रमाणे आपली दिशा बदलतात. कधी हे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात, वर्षातले काही महिने यांची दिशा समुद्राकडून तर जमिनीकडे असते, आणि उर्वरित काही महिने यांची दिशा विपरीत होते किंवा विरुद्ध होते आणि हे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. ठीक आहे. भारतातील बहुतांश पर्जन्य किंवा पाऊस यातून होतो. तसेच हवामानावरही याचा मोठा प्रभाव पडतो. म्हणून भारतीय हवामानाला मॉन्सून हवामान किंवा मॉन्सून क्लायमेट असेही म्हटले जाते. आपल्या देशातला बहुतांश पर्जन्य जे आहे किंवा पाऊस जो आहे तो या मॉन्सून मधूनच मिळतो आपल्याला.
आणि आपल्याला माहिती आहे, की आपला देश अजूनही कृषीप्रधान देश आहे. आपल्या जी-डी-पीचा एक बराच मोठा हिस्सा जो आहे तो कृषीतून येतो. आपल्या देशातले बरेचसे लोकं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी कृषीवर अवलंबून आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. त्याच्यामुळे मान्सून जो आहे आणि आपल्या देशातली बरीचशी कृषी जी आहे किंवा शेती जी आहे, ती अजूनही पावसावर अवलंबून आहे. म्हणजे सिंचन व्यवस्था वगैरे अजून तेवढ्या प्रमाणात विकसित झालेली नाहीये. एक कृषीखाली जी जमीन आहे, त्यातला एक बराच जो हिस्सा आहे त्या जमिनीचा, तो मान्सूनवर अवलंबून असतो पाण्यासाठी. असं हे मान्सूनचं महत्त्व आहे आपल्या भारतामध्ये. फक्त आपल्या अर्थव्यवस्थेमध्येच नाही, तर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये पण मान्सूनचं एक खूप मोठं महत्त्व आहे. तुम्ही बघा आता मान्सून आलेला आहे आणि आत्ताच आपल्या देशात जो सणासुदीचा सीझन जो आहे, सण जे आहेत त्यांची सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना ज्याला एक आपल्या भारतीय लोकांमध्ये एक विशेष महत्त्व असतं. तो आता पुढच्या महिन्यात असणार आहे. मान्सूनच्या काळातच असतो तो. इतरही जे सण आहेत ते मान्सून नंतर ज्यावेळेस म्हणजे पीक आलेलं असतं वगैरे, त्यावेळेस ते साजरे केले जातात. असं हे मान्सूनचं आपल्या भारतामध्ये महत्त्व आहे. ठीक आहे. आणि कारण की मान्सूनचं आपल्या हवामानावर एवढा मोठा एक प्रभाव पडतो. त्याच्यामुळे भारतीय हवामानाला किंवा इंडियन क्लायमेटला मान्सून क्लायमेट किंवा मान्सून हवामान असंही म्हटलं जातं. मग हा मान्सून भारतात येतो कसा? हा वर्षभर नसतो आपल्याला माहिती आहे, की जून महिन्यात, मे-जून महिन्यात, मेच्या शेवटी जूनमध्ये हा मान्सून आपल्या भारतात येतो. आपल्याला माहिती आहे, की मे महिन्यामध्ये सर्वात पहिले हा केरळच्या किनारपट्टीवर धडकतो. मग तिकडून हळू इकडे उत्तरेकडे येत जातो. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुंबईच्या किनारपट्टीवर जेव्हा मान्सून येतो किंवा कोकण किनारपट्टीवर ज्यावेळेस येतो, त्यावेळेस आपल्या सर्वांना ती आशा वाटते, की लवकरच आपल्याकडेही पाऊस येणार आहे. ठीक आहे, पावसाचे आगमन होणार आहे, मान्सूनचे आगमन होणार आहे. मग हा मान्सून नेमका येतो कसा? तर हे समजवण्यासाठी काही सिद्धांत मांडले गेले आहेत. याचं आपण जर वर्गीकरण केलं तर 2 वर्ग पडतात. एक म्हणजे पारंपरिक सिद्धांत किंवा क्लासिकल थिअरीज. ज्यावेळेस विज्ञान तंत्रज्ञानाचा फारसा विकास झालेला नव्हता किंवा पुरेसा विकास व्हायचा होता, त्यावेळेस काही शास्त्रज्ञांनी यांनी काही सिद्धांत मांडले. ठीक आहे. हे यांच्या कल्पनेवरून किंवा यांच्या अभ्यासावरून यांनी मांडले. एक साधारणतः जी भूगोलची समज होती, त्याच्यावरून यांनी काही सिद्धांत मांडले. यात काही असं विशेष वैज्ञानिक प्रयोग वगैरे काही केले गेले नव्हते. अशी सिद्धांत जे आहेत, त्यांना पारंपरिक सिद्धांत किंवा क्लासिकल थिअरीज म्हणतात. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस विज्ञान तंत्रज्ञानाचा चांगला विकास झाला, एक पुरेसा विकास झालेला होता आणि प्रत्यक्ष प्रयोग करून काही गोष्टी ज्या आपल्या लक्षात आल्या आणि त्याच्यावरून जे सिद्धांत मांडले गेले, अशा सिद्धांतांना आधुनिक सिद्धांत किंवा मॉडर्न थिअरीज असं म्हणतात. बघूयात पारंपरिक सिद्धांत काय आहेत? कुठल्या गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत आणि आधुनिक सिद्धांत काय आहेत? तर पारंपरिक सिद्धांतांमधला पहिला जो सिद्धांत आहे, तो म्हणजे जमीन आणि समुद्राच्या विभेदक तापमानाचा सिद्धांत. याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणू शकतो डिफरन्शियल हीटिंग ऑफ लँड अँड सी. विभेदक तापमानाचा सिद्धांत म्हणजे काय? तर बेसिकली समजून घ्या, की जमीन आणि समुद्र जे आहे, यांच्या तापमानामधला जो फरक असतो, त्याच्याशी निगडीत हा सिद्धांत आहे. कोणी मांडला आहे? एडमंड हॅली. एडमंड हॅली यांनी हा सिद्धांत मांडला आहे आणि बघूयात काय म्हटलंय यांनी या सिद्धांतामध्ये. इंटरेस्टिंग आहे हे, लक्ष द्या. तर यांनी म्हटलंय, की पृथ्वीच्या उत्तरार्धात ज्यावेळेस उन्हाळा असतो, आपल्याला माहिती आहे, की पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या मधून जरा एक काल्पनिक रेष जाते, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो. इक्वेटर. इक्वेटरचा जो वरचा भाग आहे किंवा उत्तरेकडचा भाग आहे, त्याला आपण पृथ्वीचा उत्तरार्ध म्हणू शकतो. आणि इक्वेटरच्या खाली किंवा दक्षिणेकडचा जो अर्धा भाग आहे, त्याला आपण दक्षिणार्ध म्हणू शकतो. दक्षिणेकडचा अर्धा भाग, उत्तरेकडचा अर्धा भाग. तर असा हा जो पृथ्वीचा उत्तरार्ध आहे, ठीक आहे. म्हणजे पृथ्वीचा उत्तरेकडचा जो अर्धा भाग आहे, इथे ज्यावेळेस उन्हाळा असतो, त्यावेळेस काय होतं? आपण आता पूर्ण पृथ्वीचा विचार न करता, आपण फक्त आपला जो भारत
आणि त्याच्या आसपासचा जो भाग आहे किंवा भारतीय उपखंड जो आहे, इंडियन सबकॉन्टिनेंट, त्याच्यामध्ये पाकिस्तान येतो, नेपाळ येतो, भूतान येतो, बांगलादेश येतो, म्यानमार येतो. बेसिकली हिमालय. हिमालयाचा जो दक्षिणेकडचा जो भाग आहे, त्याला भारतीय उपखंड असं म्हटलं जाऊ शकतं. हिमालयाच्या दक्षिणेकडचा भाग आणि हा जो हिंद महासागर जो आहे, हिमालय आणि हिंद महासागर मधला जो भाग आहे, भूखंड आहे, त्याला आपण भारतीय उपखंड म्हणू शकतो किंवा म्हटलं जातं याला इंडियन सबकॉन्टिनेंट. आपण फक्त याचाच विचार करू आणि बघूया तिथे काय होतं ज्यावेळेस उन्हाळा असतो. काय होतं, की ज्यावेळेस इथे उन्हाळा असतो, त्यावेळेस ही जमीन जी आहे या भागातली, हिमालयाच्या दक्षिणेकडचा, हा जो मैदानी प्रदेश जो आहे, हा फार जास्त तापतो. याचं तापमान खूप वाढून जातं. पेशावर, पाकिस्तानमधलं जे पेशावर शहर आहे, याचं केंद्रबिंदू मानण्यात येतं. या भागातलं तापमान अतिशय उच्च होऊन जातं. ठीक आहे. पेशावर आणि त्याच्या आसपासचा जो भाग आहे आणि आपल्याला माहिती आहे, की तापमान आणि हवेचा दाब जो आहे किंवा वातावरणाचा दाब जो आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यामध्ये एक विरुद्ध नातं आहे. इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. ते म्हणजे कसं, की ज्यावेळेस तापमान वाढतं, त्यावेळेस हवेचा दाब किंवा वातावरणाचा दाब जो आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते कमी होतं. ज्यावेळेस तापमान कमी होतं, त्यावेळेस दाब वाढतो. असं हे इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. ठीक आहे. तर काय होतं, की उन्हाळ्यामध्ये या भूभागाचं तापमान फार जास्त वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे इथे वाऱ्याचा दाब जो आहे किंवा वातावरणाचा दाब जो आहे तो कमी झालेला असतो. म्हणजेच काय, तर एक लो प्रेशर एरिया तयार झाला असतो. इथे मी एल-पी लिहितोय. लो प्रेशर. कमी दाबाचा पट्टा एक इथे तयार होतो. पाकिस्तानमधला जो पेशावरचा जो भाग आहे तो आणि आपला भारताचा जो उत्तरेकडचा मैदानी भाग जो आहे, गंगा, यमुना, द्वाबचा जो प्रदेश आहे, तो मैदानी जो भाग आहे, तिथलं तापमान खूप जास्त वाढतं उन्हाळ्यामध्ये. तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचली असेल वृत्तपत्रांमध्ये वगैरे. या भागात जो भारतीयचा उत्तरेकडचा जो मैदानी भाग आहे, तिथे लू नावाचं गरम वारा वाहते उन्हाळ्यामध्ये. दिल्ली वगैरे सारख्या या भागामध्ये. दिल्ली झालं, उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं. या मैदानी भागामध्ये एक गरम वारा वाहतो लू नावाचा. बरेचसे लोक याच्याने आजारी पडतात. हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक ज्याला म्हणतो ते त्यांना होतं. काही लोकं मृत्युमुखीही पडतात त्याच्यामुळे. ठीक आहे. तर असा हा गरम भाग असतो. त्याचं तापमान फार जास्त होऊन जातं आणि इथे एक लो प्रेशर एरिया, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तेच हा जो समुद्र आहे, हिंद महासागर, याचं तापमान मात्र तेवढं वाढत नाही. का नाही वाढत? एक साधारण गोष्ट आहे, की एकतर आपल्याला माहिती आहे, की विषुववृत्त जे आहे ते या भागातून जातं. अशा पद्धतीने हा विषुववृत्ताचा सहसा दक्षिणेकडचा भाग आहे. इथे त्यावेळेस हिवाळा असतो, उन्हाळा नसतो. दुसरी गोष्ट पाणी तेवढं तापत नाही, जेवढी जमीन तापते. जेवढ्या प्रमाणात तापते आणि जेवढ्या लवकर जमीन तापते, तेवढ्या प्रमाणात आणि तेवढ्या लवकर पाणी तापत नाही. हा पाण्याचा गुणधर्म आहे. त्याच्यामुळे काय होतं, की इथलं तापमान फार जास्त नसतं. तापमान कमी असतं. त्याच्यामुळे दाब कसा असणार आहे? जास्त असणार आहे. तापमान कमी म्हणजे दाब काय? जास्त. मग तसंच इथे होतं. इथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. याला आपण हाय प्रेशर म्हणू. एच-पी. उच्च दाबाचा पट्टा. आता बघा इथे एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. इथे एक उच्च दाबाचा पट्टा तयार झालाय आणि आपण मागच्या क्लासेसमध्ये बघितलं, की वारा कसा वाहतो? वारा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. फ्रॉम हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया आणि तसाच वारा इथे वाहतोय. उच्च दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे. हे एरोज बघा इथे लाल रंगाचे. तुम्ही म्हणणार, "सर हे एरो असं सरळ का नाही दाखवला? हे असे तिरपा का दाखवला आहे?" त्याचं कारण काय आहे? कोण सांगेल? व्हेरी गुड. अक्षयने सांगितलंय. कोरिओलिस फोर्स किंवा कोरिओलिस बळ. थोडक्यात सांगतो काय असतं. मागच्या क्लासमध्ये ऑलरेडी समजवलेलं आहे. पण लक्षात घ्या कोरिओलिस फोर्स म्हणजे काय असतो तर पृथ्वी जी स्वतःभोवती गोल फिरत आहे, याच्यामुळे काय होतं, की पृथ्वीच्या भूपृष्ठावर एक प्रकारचं बळ जे आहे ते अस्तित्वात असतं. ज्याला कोरिओलिस फोर्स किंवा कोरिओलिस बळ असं म्हणतात
आणि हे काय करतं, की जो वारा जो वाहतो त्याची दिशा बदलतं. लांब अंतरापर्यंत जो वारा वाहत असतो, तो कधीच सरळ वाहू शकत नाही. या कोरिओलिस बळामुळे त्याची दिशा बदलल्या जाते. ठीक आहे. तो असं सरळ नाही वाहू शकत. जसं इथे सरळ एरो दाखवला असा नाही वाहू शकत तो. या कोरिओलिस बळामुळे त्याची दिशा बदलल्या जाते. तो उजवीकडे किंवा डावीकडे ढकलला जातो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे एरो बघा आपण असे तिरपे दाखवलेले आहेत. आता काय होतंय, हा वारा या दिशेने वाहतो आणि तुम्ही बघा वाहत असताना हा या समुद्रावरून वाहतोय. हिंद महासागर, अरबी समुद्र वगैरे, बंगालची खाडी पण आहे इथे. याच्यावरून हा वारा वाहतोय आणि याच्यावरून वाहत असताना हा वारा काय करतो, आपल्यासोबत जी पाण्याची वाफ आहे या समुद्राच्या वर, तिला घेऊन वाहतो. पाण्याची वाफ, वॉटर वेपर किंवा मॉइश्चर त्याला आपल्यासोबत घेऊन जातो आणि मग जेव्हा हा वारा इथे जमिनीवर होतो, त्याच पाण्याच्या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं आणि मग इथे पाऊस पडतो या भागात सगळा. भारतीय उपखंडामध्ये पाऊस येतो किंवा तिथे त्यावेळेस पर्जन्य होतं. तर असा हा सिद्धांत आहे. हिवाळ्यामध्ये परिस्थिती विपरीत होते. अगदी विरुद्ध परिस्थिती होते. जेव्हा पृथ्वीच्या उत्तरार्धात हिवाळा असतो किंवा आपण भारतीय उपखंडाचा विचार करू, ज्यावेळेस तिथे हिवाळा असतो, त्यावेळेस काय होतं, हा भूभाग जो आहे, हा थंड होतो हिवाळ्यामध्ये. पण हा जो विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, इथलं तापमान मात्र जास्त असतं. हिवाळ्यामध्ये एक ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यापासून विचार करा. आपल्या इथलं तापमान कमी होतं. त्यावेळेस स्वेटर घालायची गरज पडते आपल्याला. पण दक्षिणेकडे मात्र विरुद्ध स्थिती असते. तुम्ही बघा डिसेंबर, जानेवारी वगैरे या महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे जे टूर केल्या जातात क्रिकेटचे. त्यावेळेस तिथले लोकं असे म्हणजे आरामात टी-शर्ट वगैरे घालून एकदम जसं आपण उन्हाळ्यात राहतो, तसे ते लोकं त्यावेळेस तिथे राहतात. कारण त्यावेळेस त्यांच्या तिथे उन्हाळा सुरू असतो. ज्यावेळेस आपल्या इथे हिवाळा आहे, तिथे उन्हाळा सुरू असतो. मग तशीच कंडिशन इथे असते. हा जो भारतीय हिंद महासागराचा जो भाग आहे, इथे यावेळेस उन्हाळा आहे. उन्हाळा आहे म्हणजे काय? तापमान जास्त आहे. तापमान जास्त आहे म्हणजे वाऱ्याचा दाब कसा असणार आहे? तर कमी असणार आहे. म्हणून इथे लो प्रेशर असणार आहे. जमिनीवर काय आहे? तापमान कमी आहे. तापमान कमी आहे म्हणजे वाऱ्याचा दाब कसा असणार आहे? जास्त असणार आहे. इथे हाय प्रेशर तयार होणार. वारा कसा वाहतो नेहमी? हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे. त्याच्यामुळे वारा जो आहे, तो या दिशेने जाणार. तिरपा का दाखवलाय एरो? हे एरोज जे आहेत, हे तिरपे का दाखवलेले आहेत? कारण कोरिओलिस फोर्स. वारा असा सरळ नाही वाहू शकत. कोरिओलिस फोर्स किंवा कोरिओलिस बळ असल्यामुळे हा वारा जो आहे, याची दिशा बदलल्या जाते आणि हा असा तिरपा वाहतो, ईशान्येकडून वाहतो. ठीक आहे. आता याही सीझनमध्ये भारतातला काही भाग जो आहे, तिथे मान्सून येतो किंवा तिथे पाऊस पडतो. विशेष म्हणजे ही जी पूर्वेकडची जी किनारपट्टी आहे, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसाचा काही भाग, इथे यावेळेस पाऊस पडतो, हिवाळ्यात पण. आपल्या इथे बाकी देशात हिवाळ्यात सहसा मान्सूनमुळे पाऊस येतो. पण ही जी पूर्वेकडचा जो किनारपट्टीचा काही भाग जो आहे, विशेष म्हणजे चेन्नई. तुम्ही जर हिवाळ्यात कधी चेन्नईला गेलात, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये, तर तिथे पाऊस असेल. ठीक आहे. कशामुळे होतो? कारण तुम्ही बघा हे बाकी सगळे एरो जे आहेत किंवा हा वारा जो आहे, याच्यामध्ये आर्द्रता नसते किंवा पाण्याची वाफ नसते. कारण काय? तर हा जमिनीवरून वाहतोय. जमिनीवर एवढ्या प्रमाणात पाण्याची वाफ नसते, जेवढी समुद्रावर, महासागरांवर असते. हा पूर्ण वारा जो आहे, हा जमिनीवरून वाहतोय. त्याच्याकडे पाण्याची वाफ नाहीये. पण हा शेवटचा एरो बघा हा, सगळ्यात उजवीकडचा हा एरो. हा वाहताना हा या बंगालच्या खाडीवरून वाहतोय. समुद्राचा एक भाग आहे. त्याच्यावरून हा वाहतोय. इथून वाहत असताना हा काय करेल? हा आपल्यासोबत पाण्याची वाफ घेऊन येईल आणि जेव्हा हा पूर्वेच्या किनारपट्टीवर येईल, तेव्हा हा काय करेल? हा इथे या भागात पाऊस देईल. कारण इथे केला अडथळा निर्माण होतो. ईस्टर्न घाट्स.
पूर्वेकडचा घाट जो आहे त्याचा अडथळा निर्माण होतो. वाऱ्याला अडथळा निर्माण झाला, तो वर जातो आणि आपल्याला माहिती आहे, की वारा जेव्हा वर जातो, त्याचं तापमान कमी होतं आणि तापमान कमी झालं, तर पाण्याच्या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं. तीच गोष्ट इथे होते आणि त्यामुळे इथे पूर्वेची जी किनारपट्टी आहे, हिवाळ्यामध्ये त्याला इथे पाऊस मिळतो. तर अशा प्रकारे एडमंड हॅलेने मॉन्सून समजवण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही लक्षात घ्या, मग याच्यात फक्त एक कॉमन सेन्स वापरले, की उन्हाळ्यात काय होतं, जमीन तापते, पाणी तेवढ्या प्रमाणात तापत नाही. मग जमीन जास्त तापते म्हणून तिथला दाब कमी होतो. पाणी तेवढ्या प्रमाणात तापत नाही, त्याचं तापमान कमी असतं म्हणून तिथला दाब जो आहे तो जास्त असणार आहे. मग वारा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. मग कारण की मार्गात समुद्र आहे, तर पाण्याची वाफ पण घेऊन जाईल. मग त्याच्यातून पर्जन्य होईल किंवा पाऊस होईल. मग हिवाळ्यामध्ये काय होईल? हिवाळ्यामध्ये परिस्थिती उलटी होईल. वाऱ्यांची दिशा बदलेल. पण कारण की बहुतांश वारा जो आहे तो जमिनीवरून वाहतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आर्द्रता किंवा पाण्याचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे हिवाळ्यात पाऊस होणार नाही. पूर्वेची जी किनारपट्टी आहे तिथे पाऊस होण्याचं कारण काय आहे? तर हे असंच आहे. कारण तो बंगालच्या खाडीवरून वाहतोय, सोबत आपलं पाण्याची वाफ घेऊन येईल वगैरे, वगैरे, वगैरे. अशा पद्धतीने हे समजवण्याचा प्रयत्न केलाय मॉन्सून. पण हा जो सिद्धांत आहे, ही जी थिअरी आहे याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुट्या आहेत. काय तर बऱ्याचशा गोष्टी समजवता नाही येत त्याच्यानुसार. जसं की साधारणतः आपल्याला माहिती आहे, की मान्सून सुरू झाला जूनमध्ये. जून ते सप्टेंबर सहसा मान्सूनचे महिने असतात आपल्या भारतामध्ये. पण काही पूर्ण हे 4 महिने पाऊस येत नाही. आपल्याला माहिती आहे, की पावसाचं एक मान्सूनचं एक वैशिष्ट्य आहे, की एकदा सुरू झाला 2दा, 4दा, 8-10 दिवस कदाचित पाऊस येईल. नंतर मध्ये एक ब्रेक येतो. 10-15 दिवस, 20 दिवस पाऊस नाही होणार. आता हे कशामुळे होतं? हे जेव्हा लोकांनी एडमंड हेलेला विचारलं, त्याला नाही सांगता. ठीक आहे, तुम्ही म्हटलं वारा येतोय. ठीक आहे ना, आला वारा. पाण्याची वाफ घेऊन येतोय. मग मध्येच का थांबतोय? नाही समजत आहे. हे तर असं दरवर्षी उन्हाळा येतोच, तापमान वाढतच आहे, कमी दाबाचा पट्टा तयार होतोच आहे. समुद्रावर एक उच्च दाबाचा पट्टा तयार होतो आहे. वारा वाहतच आहे. मग दरवर्षी नॉर्मल पाऊस पडायला पाहिजे. असं का होतं, की काही वर्षी पाऊस कमी पडतो? दुष्काळ येतो आपल्या देशातल्या बऱ्याचशा भागांमध्ये. काही वर्षी पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त होतो. पूर येतो. असं का होतं? एडमंड हेलेला याचे उत्तर नाही देता आलं. ठीक आहे. त्याच्यामुळे या सिद्धांतामध्ये काही त्रुट्या होत्या आणि बघा कुठल्याही एखाद्या सिद्धांतामध्ये ज्यावेळेस त्रुट्या असतात, तर ते त्रुट्या दूर करण्यासाठीच पुढचा सिद्धांत बनवण्यात येतो. तर पारंपरिक सिद्धांत हा एक एडमंड हेलेचा एक सिद्धांत आहे. अजून काही सिद्धांत आहेत पारंपरिक याच्यामध्ये, पण हा महत्वाचा आहे. ठीक आहे आणि याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर कारण की अशा प्रकारच्या पारंपरिक सिद्धांतांमध्ये बऱ्याचशा त्रुट्या होत्या, म्हणून मग आधुनिक सिद्धांत किंवा मॉडर्न थिअरीज जे आहे ते मांडले गेले मॉन्सून समजवण्यासाठी. कुठले आहेत ते बघूयात. तर आधुनिक सिद्धांतांमधला सगळ्यात पहिला सिद्धांत म्हणजे वायुराशी. वायुराशी, एअर मास. आपण यांचा अभ्यास केलाय. काय असतात वायुराशी, एअर मास? वायुराशी म्हणजे काय? एक हवेचा मोठा पार्सल. आपल्याकडे जसं Amazon, Flipkartचे पार्सल येतात ना, तसाच एक हवेचा पार्सल, मोठा पार्सल. त्याच्यात प्रचंड प्रमाणात हवा असते. त्याला आपण एअर मास म्हणू शकतो किंवा वायू राशी म्हणू शकतो. एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेली हवा, जिचा पूर्ण गुणधर्म सारखा आहे. तापमान, आर्द्रता, ह्युमिडिटी, ठीक आहे? आणि बरेचसे जे आहेत घटक, ते सारखे असतात. तशा हवेच्या आपण एखाद्या याला म्हणतो, समूहाला म्हणतो वायुराशी. मग या वायू राशीचा काय रोल आहे मान्सूनमध्ये? कशाप्रकारे या वायू राशी मान्सूनवर प्रभाव टाकतात ते बघूयात. यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ITCZ. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन. मराठीमध्ये याला म्हणतात आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र. काय आहे? बघूया. घाबरून जायची गरज नाही. समजून घ्या. ठीक आहे. ITCZ काय आहे? ही पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या चित्रावरून समजून घ्या काय होतं. मागच्या एका क्लासमध्ये आपण प्लॅनेटरी विंड्स बद्दल शिकलो.
ठीक आहे. ग्रहीय वारे, ग्रहावर वाहणारे वारे. मोठ्या प्रमाणात जर आपण एक पूर्ण ग्रहाचा विचार केला, आपल्या पृथ्वीचा विचार केला, तर पृथ्वीवर हे लहान-लहान जर आपण वारे वगैरे यांचं कडे दुर्लक्ष केलं, तर मोठे काही वारे आहेत जे वाहतात. एका मोठ्या हिश्श्यावरून वाहतात ग्रहाच्या. ठीक आहे. ग्रहीय वारे किंवा त्यांना प्लॅनेटरी विंड्स असं म्हटलं जातं. याच्यातले काय कुठकुठले ग्रहीय वारे आहेत ते पण आपण बघितलेले आहेत. एकदा परत याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. आता काय होतं हे विषुववृत्त आहे. इथे जे पृथ्वीच्या मध्ये हे जे लाल रेष ओढली आहे ती म्हणजे विषुववृत्त, इक्वेटर. या विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूने वारे या विषुववृत्ताकडे येतात. यांना व्यापारी वारे म्हटलं जातं. नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड्स आणि साउथ ईस्ट ट्रेड विंड्स. व्यापारी वारे आहेत हे. या दोन्ही दिशेने येतात असे इथे. आणि इथे आल्यावर हे एकमेकांना धडकतात. हे दोन्ही दिशेने विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूने येणारे जे व्यापारी वारे आहेत, ते एकमेकांना या विषुववृत्ताच्या भागामध्ये धडकतात. धडकल्यावर काय होतं? हे दोन्ही वारे वर जातात किंवा यांचं अभिसरण होतं. कॉन्व्हर्जन्स एकमेकांना धडकले, कॉन्व्हर्जन्स झालं. आता हे कॉन्व्हर्जन्स झाल्यामुळे हे काय होणार? वर जाणार. म्हणून ते नाव आहे बघा इंटरट्रॉपिकल. ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय. उष्णकटिबंधीय भागात या गोष्टी होतात. इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स दोन्ही वारे एकमेकांना धडकताय. ज्या भागात धडकतंय त्याला कॉन्व्हर्जन्स झोन म्हटलं जातं आणि म्हणून हे नाव आहे ITCZ, इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन किंवा आंतर उष्णकटिबंधीय. उष्णकटिबंधीय भागातून हे वारे येतात. कुठून बाहेरून नाही येते. उष्णकटिबंधीय भाग किंवा ट्रॉपिकल भाग जो आहे तिथून हे वारे येत आहे. मी तुम्हाला आपल्या जिओग्राफीच्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये ट्रॉपिकल भाग, इक्वेटोरियल भाग काय असतं, कुठून कुठपर्यंत, लॅटिट्यूड मध्ये ट्रॉपिकल म्हटलं जातं, सब ट्रॉपिकल बेल्ट कुठला आहे, सगळं आपलं झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अजून त्याच्यात डिटेलमध्ये जात नाही. पण कारण की आंतरकटिबंधीय भागातून हे वारे येतात, एकमेकांवर धडकतात, त्यांचं अभिसरण होतं. म्हणून या क्षेत्राला हा जो भाग आहे इक्वेटरचा भाग, या क्षेत्राला ITCZ म्हटलं जातं. इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन. इथे काय होतं बेसिकली, हे दोन्ही दिशेने येणारे व्यापारी वारे जे आहेत, हे विषुववृत्ताच्या भागामध्ये एकमेकांना धडकतात. धडकले की यांच्याकडे आता दुसरी कुठलीच दिशा नसते जायला. मग हे काय करतात? हे वरच्या दिशेने जातात. आपल्याला माहिती आहे की आपण जसं भूपृष्ठापासून वर जातो, तापमान काय होतं? तापमान व्हेरी गुड. तापमान कमी होतं. तापमान कमी होतं. जसं-जसं आपण वर जाऊ पृथ्वीच्या, तसं-तसं तापमान कमी होत जाईल. हे जेव्हा वारे एकमेकांना धडकतात, वरच्या दिशेने जातात. आता या वाऱ्यांमध्ये बघा पाण्याची वाफ पण असते. वॉटर वेपर पण असतं. जसं-जसं हे वारं वर जातं, तापमान कमी होतं आणि आपल्याला माहिती आहे पाण्याच्या वाफेचं तापमान कमी झालं तर त्याचं रूपांतर कशात होतं? त्याचं रूपांतर होतं पाण्यात. आणि हीच गोष्ट इथे पण होते. आणि त्याच्यामुळे इथे पाऊस पडतो. तुम्ही जर विषुववृत्ताच्या भागामध्ये जर कुठे गेलात, विषुववृत्त जिथे जाते त्या भागात जर कधी तुम्ही गेलात ना, तुम्ही अनुभवाल की तिथे रोज पाऊस होतो. 4 रेनफॉल म्हणतात त्याला. रोज दुपारी 4 वाजता त्या भागात पाऊस होतो. हे जे काँगो वगैरे सारखे जे देश आहेत किंवा Amazonचं जे जंगल आहे वगैरे, आफ्रिकेचे जे देश जिथून विषुववृत्त जातं, त्या देशांमध्ये जर तुम्ही कधी गेलात, केनिया वगैरे सारखे जे देश आहेत, विषुववृत्ताचा जो भाग आहे, तिथे रोज पाऊस पडतो. दुपारी 4 वाजताच्या आसपास, एक्झॅक्टली 4ला नाही, पण एक तो टाईम आहे सहसा, की त्या दरम्यान तिथे रोज पाऊस होणार. का? कारण हे होतंय तिथे. रोज होतंय. रोज हे व्यापारी वारे एकमेकांना येऊन धडकताय, वर जाताय, हळू वर जातात. मग वर गेले की थंड होतं वारा, पाऊस पडतो. दुपारपर्यंत सहसा तिथे पाऊस पडतो. तर हे झालं ITCZ बद्दल. मग मान्सूनच्या बाबतीत ITCZचं काय महत्व आहे? ते जाणून घेऊयात. उन्हाळ्यामध्ये बघा काय होतं. हा ITCZ जो आहे ना, हा एका ठिकाणी स्थिर नसतो. इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन हा एका ठिकाणी स्थिर नसतो. हा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला फिरत असतो. जिकडे उन्हाळा, तिकडे तो जाणार. याला उन्हाळा खूप आवडतो. त्यामुळे ज्या भागात उन्हाळा असेल ना, हा तिकडे जाईल. याला हिवाळा नाही आवडत. ITCZ ला. उन्हाळा आवडतो. ऊन पाहिजे असतं.
मग ज्या भागातलं तापमान जास्त आहे, विषुववृत्ताच्या ज्या दिशेकडे जास्त तापमान आहे, हा त्या दिशेकडे जातो. आता जेव्हा पृथ्वीच्या उत्तरार्धात म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये ज्यावेळेस उन्हाळा असतो, त्यावेळेस हा आयटीसीझेड उत्तरेकडे जातो. हा बघा इथे दाखवलाय लाल रंगाने. खालच्या चित्रामध्ये जो लाल रंगाचा पट्टा दाखवलाय हा आयटीसीझेड आहे. कधीचा? जुलै महिन्यातला. जुलै महिन्यामध्ये बघा आयटीसीझेड कुठे आलाय? भारताच्या उत्तरेकडे गेलाय. जवळपास हिमालयाच्या भागामधून जातोय हा. इथे बघा. आता काय होणार? आता परत तीच गोष्ट होणार, की दोन्ही बाजूने व्यापारी वारे येणार आणि इथे धडकणार. धडकले की वर जाणार. वर गेले की तापमान कमी होणार. पाण्याच्या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होणार आणि पाऊस पडणार. आणि म्हणून ज्यांनी या सिद्धांताचा शोध लावला, की हा सिद्धांत ज्यांनी मांडला त्यांचं ते म्हणणं होतं, की त्याच्यामुळे या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे उत्तरार्धात उन्हाळा असतो किंवा भारतीय उपखंडामध्ये ज्यावेळेस उन्हाळा असतो, त्यावेळेस काय होतं, हे आयटीसीझेड जे आहे, हे भारतावरून जातं. व्यापारी वारे जे एरवी विषुववृत्तावर एकमेकांना येऊन धडकायचे, ते आता काय करतात, ते आता भारतावर एकमेकांना येऊन धडकतात, वर जातात, थंड होतात, पाऊस पडतो. तर बेसिकली त्यांना म्हणायचं होतं, की मान्सून म्हणजे काय? तर मान्सून म्हणजे आयटीसीझेड जे आहे, त्याच्या हालचालीमुळे जो तो पावसाचा जो पट्टा आहे, तो इकडे-तिकडे जो जातो, तो म्हणजे बेसिकली मान्सून आहे. आता उन्हाळ्यामध्ये हा पट्टा जो आहे, हा भारतावर आहे, भारतीय उपखंडाच्या वर आहे, तिथे पाऊस पडेल. हिवाळ्यात काय होईल? हिवाळ्यात स्थिती एकदम बदलून जाते. इथे बघा, हा जो निळ्या रंगाचा जो पट्टा दाखवलाय, हा हिवाळ्यातला आयटीसीझेड आहे. हिवाळा म्हणजे कुठला? भारतीय उपखंडावरचा हिवाळा किंवा पृथ्वीच्या उत्तरार्धातला हिवाळा. हे ऑक्टोबर महिन्यापासून जे पुढे आपल्या इथे जो हिवाळा असतो, त्यावेळेस काय होतं, की आपल्या इथलं तापमान कमी होतं. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचं तापमान जास्त असतं. तिथे उन्हाळा असतो. मग हा आयटीसीझेड जसं मी तुम्हाला सांगितलं, की याला उन्हाळा आवडतो. मग हा काय करतो? हा इकडे दक्षिणेकडे जातो. हे निळ्या रंगाचा जो पट्टा दाखवलाय इथे. जानेवारी महिन्यातला आयटीसीझेड आहे. जानेवारी महिन्यात आयटीसीझेड असा असतो. म्हणून काय होणार, आता जे व्यापारी वारे येऊन मिळणार, ते या ठिकाणी येऊन मिळणार एकमेकांना किंवा एकमेकांना धडकणार या ठिकाणी. परत इथून वर जाणार, पाऊस होणार. भारतापासून खूप लांब आहे. आपला भारत जो आहे तो बघा या ठिकाणी आहे. हिवाळ्यामध्ये पाऊस कुठे होतो? या पट्ट्यामध्ये होतो इथे. आपल्या भारतामध्ये नाही होत. तर अशा प्रकारे मॉन्सून समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला या सिद्धांतामध्ये. वायू राशी सिद्धांत किंवा आयटीसीझेड इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन थेरी जी आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे समजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठीक आहे. याही सिद्धांतामध्ये काही त्रुट्या आहेत. जसं की हिवाळ्यामध्ये जर मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, की हिवाळ्यामध्ये आपल्या भारताची जी पूर्वेकडची जी किनारपट्टी आहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसाचा जो हा भाग, यातल्या बऱ्याचशा भागात पाऊस होतो. तो कशामुळे होतो मग? जर आयटीसीझेड इकडे चालला गेला आहे, पृथ्वीच्या दक्षिणार्धात, मग या ठिकाणी पाऊस व्हायला नको. या ठिकाणी पाऊस का होतो? हा सिद्धांत नाही समजू शकत. आयटीसीझेड जो आहे तो भारतावर मे महिन्यामध्येच येऊन गेलेला असतो. कारण तुम्ही बघा आपल्या इथे मार्च-एप्रिलमध्येच उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते. मार्चच्या शेवटी एप्रिल महिना तर प्रॉपर उन्हाळा असतो आपल्या इथे. मे महिन्यापर्यंत तापमान इतकं वाढलेलं असतं, की आयटीसीझेड भारतावर ऑलरेडी शिफ्ट झाला असतो. मग मे महिन्यात का पाऊस येत नाही पूर्ण भारतात? कशाला जून, जुलैपर्यंत थांबावं लागतं? असे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं हा सिद्धांत नाही देऊ शकत. आणि म्हणून मग पुढचे सिद्धांत मांडले गेले. ठीक आहे? त्यांचा अभ्यास आपण उद्याच्या क्लासमध्ये करणार आहोत.